प्लेटलेट रिच प्लाझ्मा. बरोबर. ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आपण करतो, पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं ब्लड काढलं जातं, ओके. ते सेंट्रिफ्यूज करतो, बर. नंतर त्याच्यात 2 तासाची प्रोसिजर आहे. ओके. आम्ही प्लेटलेट सेपरेट करतो, त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर डिराईव्ह करतो बर. आणि परत तेच ग्रोथ फॅक्टर आणि प्लेटलेट आम्ही त्याच पेशंटला देतो. अच्छा. बर. ह्याच्यामध्ये जिथे जिथे पेशंटला पेन होत असेल किंवा दुखत असेल तर त्या भागावर आम्ही ती इंजेक्शन्स देतो. बर. ह्या प्लेटलेटमुळे आणि ग्रोथ फॅक्टरमुळे त्यांच्या वेदना कमी होण्यास खूप मदत होते पेशंटची. प्लस अनेक रोगांवर आपण ह्याच्यामुळे उपचार करू शकतो, जसं फ्रोझन शोल्डर आहे, नी प्रॉब्लेम आहे, किंवा टेनिस एल्बो आहे, ह्या सगळ्यावर ह्या प्रक्रियेचा खूप फायदा होऊ शकतो. नक्की. आता आपण समजा म्हटलं की ह्याचं उदाहरण घेतलं, आपण फ्रोझन शोल्डरचं उदाहरण घेतलं. फ्रोझन शोल्डर मध्ये एक काय असतं, जे जॉईंट असतो त्याच्यात जी कॅप्सूल असते जी आपली हाडांच्या मध्ये, तर ती खूप स्टिफ होते. ती स्टिफ झाल्यामुळे आपल्याला हालचाल करायला खूप अवघड जातं. त्या पेशंटला अतिशय वेदना होतात हालचाल करताना. जर ह्या पेशंटला आपण ही इंजेक्शन दिली तर त्याचे हे स्नायू शिथिल होतात. स्नायू शिथिल झाल्यामुळे त्याला हालचाल करायला खूपच सोयीचं पडतं. वेदना त्याच्या कमी होतात, ऍज वेल एज त्याला फ्रीली मुवमेंट तो करू शकतो. दुसरं म्हणजे टेनिस एल्बोचं जर आपण उदाहरण घेतलं तर टेनिस एल्बो मध्ये का टेनिस एल्बो होतो की तिथले स्नायू खूप कमकुवत होत जातात. त्या कमकुवत स्नायूंवर जर आपण हे इंजेक्शन दिलं तर त्याच्यामधील ग्रोथ फॅक्टरमुळे हे स्नायू अतिशय काय म्हणतो आपण त्याला स्ट्रॉंग बनवले जातात, बळकटी येते स्नायूंना आणि त्यांच्या वेदना कमी होतात. त्यामुळे हे 2 जे मूळ आहेत ते आपण ह्यामुळे PRP ट्रीटमेंटमुळे आपण हे साध्य करू शकतो. नक्की. जसं तुम्ही म्हणालात तसं की आता हे PRP इंजेक्शन बद्दल आपण बोलतोय, तर आता तुम्ही जे उदाहरणं जी दिलीत म्हणजे टेनिस एल्बो असेल किंवा हे फ्रोझन शोल्डर असेल, तर ऑर्थोपेडिक्स रिलेटेड अशा प्रकारच्या ज्या पेन्स असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे या PRP इंजेक्शन्स नॉर्मली आपण वापरता असं तुम्ही म्हणताय. इतरही काही कुठले आजार किंवा आहे काही गोष्टी आहेत किंवा रोग आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण ही ट्रीटमेंट करू शकतो का? हो 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 नक्कीच. मेन आपण सांगू शकतो की जे डायबेटिक नॉन हिलिंग अल्सर आहेत, की जे मेडिसिनमुळे रिकवर होत नाहीत, क्युअर होत नाहीत, असे पेशंट आमच्याकडे येतात. त्या नॉन हिलिंग अल्सर मध्ये काय करतो आम्ही की मेडिसिन तर त्यांची चालू ठेवतो, त्यांचा डायबेटीस कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि मग ही ट्रीटमेंट आम्ही त्यांना देतो. ह्या ट्रीटमेंटमुळे सायटोकाईन जे एन्झाईम असतं आपल्या प्लेटलेटमध्ये, त्या सायटोकाईनमुळे ह्यांना वेदना कमी होण्यात खूप फरक पडतो. त्यांची जखम लवकरात लवकर भरून येते. अल्सरची जी जखम आहे ती लवकरात लवकर भरून येते. एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टरमुळे त्यांची नवीन स्किन तयार होते. अच्छा. एक्झॅक्टली जेव्हा आपल्याला अल्सरचे पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा मेन त्यांचा फूटचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांना पायाला खाजवलं जरी त्यांनी तरी ते स्क्रॅच येतात, त्याची जखम वाढत जाते, त्याच्यामध्ये पू साठतो, त्याच्यामुळे खूप वेदना होतात त्यांना. तर हे इंजेक्शन जर आपण दिलं तर त्यांच्या ब्लड व्हेसल मधनं ब्लड सप्लाय रेग्युलर व्हायला लागतो. नवीन ब्लड व्हेसल पण तयार होतात ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचं ब्लड सर्क्युलेशन एक तर वाढतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. प्लेटलेट आपण टाकल्यामुळे त्यांची जखम लवकरात लवकर भरून येते. आणि जखम भरून येते ऍज वेल एज त्यांचे जे काळा पोर्शन झाला असतो किंवा पू किंवा इन्फेक्शन असतं ते पूर्णपणे जायला मदत होते या ट्रीटमेंटमुळे, PRP मुळे. नक्की. म्हणजे आपण जसं बघितलं तसं की ऑर्थोपेडिक्सचे जे रिलेटेड ज्या वेदना आहेत किंवा त्या दृष्टिकोनातून ज्या स्नायूंना जे प्रॉब्लेम होतात त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जसं म्हणताय तुम्ही की डायबेटिक फूड, जिथे बऱ्याच वेळेला कन्व्हेन्शनल नॉन हिलिंग डायबेटिक फूड मध्ये हा खूप कामाला येतो. कारण डायबेटिक फूड मध्ये नंतर पुढे पुढे त्यांच्या वेदना वाढत वाढत जाऊन गँग्रीन होऊ शकतं. गँग्रीन झाल्यानंतर अशी वेळ येते की त्यांचा पाय अम्प्यूट करावा. तर जर ते पाय अम्प्यूट करायच्या आधी, त्या प्रोसिजरच्या आधी जर आमच्याकडे आले तर आम्ही डेफिनेटली त्यांचा पाय अम्प्यूट होण्यापासून वाचवू शकतो. नक्कीच आम्ही पण त्यांनी खूप उशीर करून चालणार नाही. त्या वेळेमध्ये आमच्याकडे जर हे आले पेशंट तर आम्ही नक्कीच त्याचा त्यांना फायदा करू शकतो. या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं, जसं तुम्ही आता म्हणालात की डायबेटिक फूट मध्ये कधी त्यांनी येणं गरजेचं आहे, तर त्या अनुषंगाने आता इतरही जे रोग आहेत ज्याच्यावरती आपण PRP ट्रीटमेंट करतोय त्याच्यामध्ये मला तुम्हाला विचारायचं की साधारण एलिजिबिलिटी जी असते ती काय असे पेशंटची, म्हणजे कधी त्यांनी येणं अपेक्षित आहे आणि कुठल्या वेळेला त्यांनी तिथे असणं अपेक्षित आहे ही ट्रीटमेंट करून घेणं. आता तुम्ही जर म्हणाल ऑर्थोपेडिक्ससाठी जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा ऑर्थोपेडिक ट्रीटमेंटसाठी येतो तेव्हा आम्ही प्रथम तो पेशंट आल्यानंतर त्याचे एक्सरे काय आहेत ते आम्ही बघितलं जातं की त्याला काय प्रॉब्लेम आहे, सिव्हिअर प्रॉब्लेम. आमची टीम आहे, फिजिशियन आहेत आमच्या टीम मध्ये, डॉक्टर्स आहेत,
नंतर फिजिओथेरपिस्ट आहे, ओके. ह्या सगळ्यांची टीम आहे. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो पहिल्यांदा तेव्हा आम्ही मेन त्यांचं हे सगळं बघितलं तर ब्लड रिपोर्ट त्यांचे बघितले जातात. ऑर्थोपेडिकसाठी एक्सरे बघितले जातो, किंवा जर अल्सरचा पेशंट असेल तर आम्ही त्याला सांगतो की तुम्ही कलर डॉपलर करून घेणं अतिशय आवश्यक आहे. अच्छा. कलर डॉपलर मध्येच आपल्याला कळतं की सिव्हिरिटी किती आहे त्या पेशंटमध्ये, आणि त्यानुसार एकदा पेशंट आल्यानंतर ही जी आमची टीम आहे ती त्या पेशंटला बघते, त्यांचे रिपोर्ट बघते, मग त्याच्यावरून आम्ही ठरवतो की ह्यांना किती इंजेक्शन द्यायला लागतील. बरं. अच्छा. ट्रीटमेंट किती वेळा द्यावी लागेल. कारण हे एका ट्रीटमेंटमध्ये काम होणार नाहीये, एका सिटिंग मध्ये होणार नाहीये, तर रिपीटेडली यू हॅव टू गिव्ह ट्रीटमेंट. तर त्याचा कालावधी किती आहे ते आम्ही त्यांना सांगतो, किती ट्रीटमेंट घ्यावा लागतील ते त्यांना सांगतो. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर एकदा डॉक्टरांनी त्यांना बघितले, रिपोर्ट पाहिले की आम्ही ठरवतो की ह्याला ही ट्रीटमेंट लागेल, ह्याला एवढा कालावधी लागेल, आणि मग त्यानंतर आम्ही त्यांना प्रोसिजर रूम मध्ये घेतो. पेशंट एकदा प्रोसिजर रूम मध्ये आल्यावर आम्ही त्यांचं ब्लड घेतो, सेंट्रीफ्यूज करतो ब्लड, नंतर त्याचे प्लेटलेट सेपरेट करतो. ही 2-3 तासाची प्रोसिजर आहे. आणि त्याच्या विंडोमध्ये जे आहे आपण दाखवतोय ते त्या दृष्टिकोनातून तेच आपण दाखवतोय, ते सगळे काय काय आहेत ग्रोथ फॅक्टर जे आहेत त्यांची सगळ्यांची नावं दिलेली. ह्याच्यात सायटोकायनेज आहे, अल्फा आहे, बीटा ग्रोथ फॅक्टर आहे, नंतर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर आहे. हे अनेक प्रकारचे ग्रोथ फॅक्टर ह्याच्यामध्ये आहेत, आणि त्याचा फायदा वेगवेगळ्या ह्याच्यावर तुम्हाला होऊ शकतो. अच्छा. सायटोकायनेज असेल त्याच्यामुळे इन्फेक्शन भरून यायला तुम्हाला खूप मदत होते. एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टरमुळे तुम्हाला स्नायू तुमचे बळकट होतात. नंतर सोरायसिस मध्ये आपल्याला त्या कामासाठी सुद्धा ह्या ह्या ट्रीटमेंटचा आपल्याला खूपच उपयोग होतो. सोरायसिसचे जे पॅचेस येतात स्किनवर, तर त्याचे इंजेक्शन दिल्यामुळे त्याची इंटेन्सिटी खूप कमी होते, खूप प्रमाणात. पूर्णपणे जाणार नाही, पण त्याची इंटेन्सिटी खूप प्रमाणात कमी होते. त्याचे डाग असतात ते खूप प्रमाणात कमी होतात, आणि मेन फायब्रोब्लास्ट जे आहे ते त्याच्यावर खूप उपयोगी पडतं. ह्या ट्रीटमेंटमध्ये जो फायब्रोब्लास्ट नावाचं जे ग्रोथ फॅक्टर आहे त्याचा ह्या ट्रीटमेंटसाठी, सोरायसिससाठी मेन खूप उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक दुखण्यानुसार कुठले कुठले ग्रोथ फॅक्टर त्याच्यावर टाकण्यात येतील, आणि अकॉर्डिंगली आम्ही ते करून त्या पेशंटला दिले जातात. बरोबर. तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं की बऱ्याच डायग्नोस्टिक टेस्ट त्याच्यासाठी तुम्हाला करून घ्यायला लागतात. तर त्या अनुषंगाने आता आपण प्लेटलेट म्हटल्यानंतर तो एक ब्लडचा फॅक्टर आहे, तर त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं की ज्या लोक आता तुम्ही ब्लड टेस्ट करत असाल तर ज्यांचा प्लेटलेट काउंट कमी आहे त्यांना मग काय ऑप्शन अवेलेबल आहे का? ऍक्च्युअली ही ट्रीटमेंट आहे ती ऑटोलॉगस आहे, म्हणजे त्या पेशंटचं ब्लड काढून पेशंटलाच आम्ही परत देतो प्लेटलेट. त्यामुळे दुसऱ्याचं ब्लड काढून आम्ही त्या पेशंटला देऊ शकत नाही. जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही मेन सीबीसी करायला सांगतो, दॅट इज कम्प्लीट ब्लड काउंट. कम्प्लीट ब्लड काउंटचा रिपोर्ट आल्यावर आम्हाला कळतं जर हिमोग्लोबिन खूपच कमी असेल पेशंट, अॅनिमिक असेल किंवा प्लेटलेट काउंट खूप कमी असेल तर त्याला ही ट्रीटमेंट आम्ही रेकमेंड करत नाही. कारण तो एक ड्रॉबॅक आहे, कारण त्याच पेशंटचं ब्लड आम्ही त्याच पेशंटला देतोय, त्यामुळे जर प्लेटलेट काउंटच कमी असतील तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही ह्या पेशंटला. त्यामुळे त्याच्याऐवजी आम्ही मग स्टेमसेल थेरपी वी कॅन रिकमेंड, की सिव्हिअरिटी किती आहे त्या पेशंटची त्याप्रमाणे आम्ही ठरवतो की स्टेमसेलला जायला पाहिजे का अजून कुठलं काही ऑप्शन त्याच्यामध्ये आहे ते त्याप्रमाणे आम्ही ठरवतो. तुम्ही जसं आता स्टेमसेलचा उल्लेख केला तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, कारण आज जर का बघितलं तर स्टेमसेल बद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आता आलेला आहे, तर त्या अनुषंगाने स्टेमसेल आणि पीआरपी मध्ये नेमका काय डिफरन्स आहे ते आपण थोडंसं प्रेक्षकांना समजून सांगूया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आय बी लोकमत. गर्दीत घुसमटत धक्के खातच वर्षामागून वर्ष घालवायची आहेत का? आता मुंबईत बदल घडणारच, परिवर्तन तर होणारच. कमळासमोरील बटन दाबा आणि भाजपाला मत द्या. LIC साजरा करीत आहे आपला हीरक महोत्सव नव्या नेत्रदीपक ऑफरिंग सह. सादर आहे LICचा बीमा डायमंड प्लॅन, ज्यात आहेत 6 अद्वितीय लाभ: परिपक्वता मूल्य, जोखीम संरक्षण, मनी बॅक, विस्तारित संरक्षण, ऑटो कव्हर आणि निष्ठा मूल्य. तर चला जीवनाचा आनंद साजरा करूया. आम्ही सांगितलं होतं की हे शक्य आहे. नाशिककरांचा पुढील 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडवणारी मुकणे धरण पाणी योजना आकार घेत आहे.
पुन्हा सांगतो, हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या. निशाणी रेल्वे इंजिन. या बरबटलेल्या कचऱ्यात जसे माझे पाय रुतून बसले आहेत ना, तसे आपली अख्खी मुंबई या कचऱ्यात रुतून बसले हो. तर या बरबटलेल्या घाणीतून आपल्याला आपली मुंबई बाहेर काढायची. माझं बोट फक्त घड्याळाला बोट. त्यांनी बिघडवलं, आम्ही घडवू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ते बघा, शेफ ए आलमनी हा केक स्पेशली आपल्यासाठी बनवलाय. आहा. डोंट वरी, आहे ना यारी. केसरी टूर्स प्रस्तुत दिल दोस्ती दोबारा. उद्यापासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पीआरपी ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय, आपण ते मॅडमकडनं जाणून घेतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण म्हणलं होतं की स्टेम सेल, आपण स्टेम सेल बद्दल थोडंसं बोलूया. परंतु जसं मी म्हटलं तसं की त्याच्याबद्दल थोडासा अवेअरनेस आता आलेला आहे. बऱ्याचशा ऍड्स असतात, बऱ्याचशा गोष्टी आता खूप त्याचं प्रमोशन झालेलं आहे आणि लोकांना त्याचं महत्व पण हळूहळू पटतंय. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की मग पीआरपी मध्ये आणि स्टेम सेल्स मध्ये नेमका काय फरक आहे. ऍक्च्युली स्टेम सेल बद्दल अवेअरनेस खूप आलेला आहे. स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी. आणि ह्या मूळ पेशींचं काम असं आहे की शरीरात जिथे जिथे डिजनरेशन होतं तिथे तिथे ह्या पेशी काम करतात आणि रिजनरेट करतात. सेल किंवा पेशी ह्या रिजनरेट पुन्हा पुन्हा निर्माण करतात. नवसंजीवनी देणं म्हणतात तसं ह्याला म्हणता येईल आपल्याला. पण पीआरपी जर पेशंटची खूप सिव्हिअर पेशंट असेल तर ऑफकोर्स त्याला ही विल गो फॉर स्टेम सेल. जर पेशंटचं मॉडरेट स्थिती असेल किंवा मध्यम प्रमाणात त्याची स्थिती असेल तर आपण पीआरपी किंवा पीडीजीएफ ही ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो. पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, पीडीजीएफ म्हणजे प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. आता पीडीजीएफ हा एक इतका आवश्यक घटक आहे की ज्यामुळे सेल डिव्हिजन होतं, नंतर फायब्रोब्लास्ट होतं किंवा डिव्हिजन ऑफ सेल्स होऊ शकतं. त्याच्यानंतर टिश्यू निर्माण होतात, कनेक्टिव्ह टिश्यू नवीन निर्माण होतात पीआरपी मुळे, नवीन पेशी निर्माण होतात. आणि पीआरपी मध्ये प्लेटलेट आणि ग्रोथ फॅक्टर हे दोन्ही असतात आणि ह्याच्यामुळे जखम मेण भरवण्याला खूप ह्याच्यात उपयोग होतो. पीआरपीचा जे दाखवतात ते आपण एक्सप्लेन करू शकतो. हा डायबेटिक अल्सरचा पेशंट आलेला आहे आमच्याकडे आणि तुम्ही बघू शकता बिफोर जो तेव्हा आमच्याकडे आला होता तेव्हा त्याची कंडिशन काय होती, सिव्हिअर कंडिशन होती. तेव्हा आम्ही त्याला ड्रॉपलर केलं होतं, त्याचं कलर ड्रॉपलर आम्ही करून घ्यायला सांगितलं त्याला आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालू केली. ती ट्रीटमेंट चालू केली नंतर त्याला 2 ते 3 ट्रीटमेंट नंतरच त्याची जखम हळूहळू परत येत आली. म्हणजे यू वोंट बिलीव्ह की त्याची जवळजवळ 1 इंच जखम खाली होती, आतमध्ये होती, खोल होती, ती हळूहळू आपोआप वर